मला सगळ्यांना दुःख होतंय की माझे पप्पा इकडे नाही आहेत. पण माझे पप्पा आपल्या म्हणजे आपल्याला इथं दिसत नाही, पण आमच्या मनात ते आहेतच. आजही आहेत आणि उद्याही ते आमच्या मनातच राहतील. माझे वडील हे फक्त माझे बाबा नव्हते, ते आमच्यासाठी एक मार्गदर्शन व्यक्ती होता. आमच्यासाठी फार मोठा माणूस देखील ते होते. त्यांची ताकद, त्यांचा आधार होते. त्यांनी आयुष्यभर आमच्यासाठी खूप कष्ट केले आणि कष्टाने आम्हाला शिकवले आणि कष्ट कसे करायचे हे देखील आम्हाला शिकवले. 2 पैसा हाताशी कसं धरायचा तेही आम्हाला शिकवले. एक वेळ असं होता की माझ्या लग्नाला स्थळ आलं, तर माझ्या पप्पाकडे तेही पैसे नव्हते. तर 50,000साठी ते स्थळ कॅन्सल झालं आणि एका वेळेला असं होतं की माझा बाप गाडी विकून मला लग्नासाठी मागणी करत होता. 5 लाख तेही द्यायला तयार होते. तर एवढं सगळं करूनही माझ्या पप्पाची ती ताकद होती आणि ती ताकद माझ्या भावाने एक दिवस पूर्ण करून दाखवली. माझ्या पप्पाचा प्रत्येक शब्द माझ्या लहान भावाने कधीच खाली पडू दिला नाही. जसे माझे पप्पा होते तसेच माझे दोघी भाऊ देखील माझ्यासाठी खंबीरपणे उभे होते. आणि माझी मम्मी कधी मला फोन करायची तर माझ्या शंभूचाही देखील माझे पप्पा फोनवर बोलत होता, शंभू कुठे काय. आणि माझी मम्मी माझे पप्पा जरी आमच्याशी बोलत नव्हते, पण माझी मम्मी म्हणजे माझ्या मम्मीचा फोनवर माझे पप्पा देखील आमच्याशी बोलतच होता. आता उद्या आम्ही माझ्या आईला फोन करू, पण माझ्या पप्पांचा आवाज तिकडे ऐकायला येणार नाही. कारण आज ते आमच्या घरातच नाही, मनात भरपूर राहते, पण त्यांचा आवाज आमच्या कानावर कधीच ऐकायला येणार नाही. माझ्या पप्पाची खंत तर आम्हाला कमी नेहमीच भासत राहील. आणि जर आम्ही दिवाळीला आलो तर माझे पप्पा सांगायचे की नीता परिस्थितीला डाऊन आहे, तर माईपेक्षा 2 पैसा माझ्या हाताशी जास्तच राहत होता. तर हे मला आता नेक्स्ट टाइम येऊ तर माझे आम्हा दोघं बहिणींना सारखेच पैसे देतील. पण असं कधी मला म्हणजे ही गोष्टी मला हे होतील की माझे पप्पा राहिले असते तर 2 पैसा माझ्याकडे आला असता. आणि माझी परिस्थिती जेव्हा डाऊन होती तेव्हा माझे पप्पा माझ्या घरी आला. त्यानंतर प्रत्येक गोष्टी बोलतात की नीताला हे द्या, नीताला ते द्या. आज माझे भाऊ येतील ते गर्वाने म्हणतील की ती नीताकडे सगळं आहे. पण जेव्हा जे बापाला कळतं ना, ते कितीही भाऊ चांगलं असलं तरी त्यांना त्या गोष्टी कळणार नाही. आणि एक दिवस असा होता, मी चिमणीला बघायला गेली ना, त्यावेळेला माझ्याकडे खरंच काही 1 रुपयाही नव्हता. पण माझे पप्पा बोलले, माई देईल ना, तू घरातली साडी दे, पण तुझ्या वहिनीला ती साडी दे आणि आमचे पैसे घे, पण चिमणीला दे. आज आमचा भाऊ राहिला, तो कितीही चांगला असला तरी तो सकाळी म्हणे तुझ्या हातातले पैसे काढे. पण बाप होता ना, तो कधीच तसं काही बोलला नाही. आज ते आपल्या सोबत नाहीत ही गोष्ट मान्य आहे, पण खूप कठीण होतं ते. म्हणजे खूप कठीण आहे मला मनाला की आज माझे पप्पा आमच्या घरात नाहीये. पण त्यांनी दिलेलं प्रेम, संस्कार आणि त्यांनी दिलेल्या गोष्टी, आठवणी सदैव आपल्या सोबत राहतील. बाबा तुम्ही जिथंही असणार तिथं सुखी राहा आणि समाधानी राहा. तुमचे पोरही चांगले असतील आणि तुमची बायकोलाही कधी कमी पडणार नाही आणि तुमचे जावई देखील तुमच्या मुलींना कधी कमी